आयडियल इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भागावचे रिपोर्टर झाकीर शेख याचा हा खास रिपोर्ट आहे। आता संपूर्ण बातमी सविस्तर। 31 जानेवारी 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील भागाव तालुक्यात यशवंत नगर नुरानी स्मशानभूमीचा भूमिपूजन समारंभ पार पडला। भूमिपूजनाच्या वेळी आमदार श्री किशोर अप्पा पाटील उपस्थित होते। यावेळी परिसरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते। विजय भाव भोसले, विराज ओब्बा आणि सुनील देशमुख आणि झाकीर भाई कुरेशी आणि नाझीम सर आणि हाजी बब्बू सेठ आणि पत्रकार हरिओम अली भाई आणि राजेंद्र पाटील भाई उपस्थित होते। या निमित्ताने एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात काय बोलले ते पाहूया। सर्व समाज बांधव आणि मित्रांनो, तर म्हणजे अजून भूमिपूजन करायचं राहिलंय, पण 5-10 मिनिटांनंतर भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। बांधवांनो, आज मला निश्चितपणे सांगताना आनंद होतो की आपण आज त्या वाल कंपाऊंडचं भूमिपूजन करतोय। परंतु मला असं वाटतं की पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली आता एकही अशी कब्रस्तान नाही की त्या कब्रस्तानकडे आपण दुर्लक्ष केलं, त्या कब्रस्तानला वाल कंपाऊंड नाही, अशी एकही कदाचित पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली एकही कब्रस्तान आपल्याला पाहायला मिळणार नाही। असेलही तर ते थोडंफार ते रनिंगमध्ये असेल, पाईपलाईनमध्ये असेल, आणि ते देखील कामाला सुरुवात आपण करू किंवा ते पूर्णत्वास आणू। आज अनेक गोष्टींची मागणी देखील आपल्याकडून केली गेली, जे केलं त्याच्यावर आनंदही व्यक्त केला गेला। परंतु मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेन की तिकडची जी कब्रस्तान होती त्याला आपण 25 लाख रुपये मंजूर करून त्याच्याही कामाला मला वाटतं सुरुवात काम पूर्ण झालं, म्हणजे त्याचं उद्घाटन करून पुन्हा 10 लाख रुपये त्याला मंजुरीस आपण टाकलेलं आहे, म्हणजे तिथला देखील विषय आता आपला संपलेला आहे। परंतु इथे एक सुंदर जागा आहे, मोठी जागा आहे, असं लोकेशन आता भेटणार नाही। म्हणजे त्या काळात कदाचित हे जंगल असेल म्हणून भेटून गेलं, पण आता सगळ्यात टॉपची जागा म्हणजे भडगाव शहरातलं हे कब्रस्तान आहे बाडीवाड्याचं, अशी ही जागा आहे। आणि ह्या जागेला आपल्याला डेव्हलप करायची आहे। तुम्ही जे सांगितलं त्याच पद्धतीने जे काही कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी किंवा मध्ये लागणाऱ्या ज्या ज्या काही सुखसुविधा असतील, आपली एक कमिटी आहेच, आपली कमिटी आहे, या कमिटीनी शिवसाहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला नेमकं कब्रस्तानमध्ये काय काय सुविधा लागतात हे एका कागदावर जर का आपण घेतलं आणि कागदावर घेऊन जर का यामध्ये लागणाऱ्या सगळ्या सुविधा जर का आपण सांगितल्या, तर निश्चितपणे आपण एक चांगल्या पद्धतीचा DPR तयार करून मग एकदा 1.5 कोटी रुपयाचा जरी DPR झाला तरी चालेल, पण भविष्यात या कब्रस्तानमध्ये 1 रुपयाही टाकण्याची आवश्यकता भासणार नाही, अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा, त्या पद्धतीचा DPR करा। मग ते करोड रुपये लागले तरी चालतील, परंतु एकच अशी काहीतरी व्यवस्था करून भविष्यात आपल्याला 1 रुपया देखील टाकण्याची आवश्यकता भासणार नाही, याची काळजी आपण घेऊ। त्याच पद्धतीने जे आपण मदरशाचं सांगितलं आसिम भाईंनी, ही वस्तुस्थिती आहे की मी एकदा नाही, मी 3दा तिथे जाऊन आलो, आणि जाऊन आल्याच्या नंतर खरोखर त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिली। परंतु दुर्दैवाने आपल्याला तिथे अशी परिस्थिती आहे की ती खाजगी मालमत्ता आहे, आणि खाजगी मालमत्तेमध्ये आपल्याला आपला फंड किंवा शासनाचा फंड आपल्याला टाकता येत नाही। पण तरीसुद्धा मी आसिमबाईंच्या भाषणानंतर मी शिवमशी बोललो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काहीतरी मार्ग त्याच्यात काढायचा आहे। त्याच्यासाठी सभागृह हे नगरपालिका देऊ शकत नाही, पण आमदार फंडातून मी सभागृह त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी निश्चितपणे देईल। पण रस्त्यांची आणि याची त्याची जी सुविधा आहे, त्या रस्त्यांची सुविधा करण्याच्यासाठी शिवणना मी काही मार्ग सांगितलेले आहेत, त्यांना नगरपालिकेतून आपण त्या ठिकाणी टाकू। तुम्ही सगळेजण एकत्रित आल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण नाही, आणि म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही। येणाऱ्या वर्षभराच्या आत, कारण आता मार्चपर्यंत आमच्याकडे बजेट नसतो, मार्च महिन्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने सगळ्या कामांना सुरुवात होईल। त्याच्यामुळे मार्चपर्यंत आपण हे सगळं प्लॅनिंग करा, आणि मार्च महिन्याच्या नंतर एप्रिल मे मध्ये आपण या सगळ्या कामांना आपण सुरुवात करू।
त्यासाठी आपण व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून जर का आपण केलं तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑलरेडी तुम्ही जो नाला सांगितला ग्रीन पार्क कॉलनीतला, त्याचं जवळपास 50% 25% काम झालेलं आहे. त्या शाळेकडून तो नाला थेट त्या मंगल कार्यालयापर्यंत मला वाटतं तो जातो. त्या नाल्याचं 1.5 कोटी रुपयाचं पुन्हा एक एस्टिमेट तयार करून आपण पाठवलेलं आहे. ते देखील अंतिम टप्प्यात आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर नाला हा विषय आपला कायमस्वरूपी संपणार आहे. खरं म्हणजे भडगाव शहरात आपल्याला अनेक गोष्टी करण्याचा स्कोप आहे. कारण आजही जर आपण पाहिलं तर भडगाव शहर हे ग्रामीण एका शहर आहे हेच अजून आपल्याला कळत नाही. याचं कारण असं आहे की आजही ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या ह्या कोणत्या जिल्हा परिषदेच्या आहेत, कुठे रेव्हेन्यूच्या आहेत, कुठे बांधकाम विभागाच्या आहेत. त्याच्यामुळे इथे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करायला मर्यादा आहे. आम्ही प्रायोरिटी इथे पाणी, रस्ते आणि गटार या 3 गोष्टींसाठी दिलेले. त्या गोष्टी आपल्या जवळपास पूर्णत्वास येत आहे. पाणी हा विषय भडगाव शहरातल्या भविष्यातल्या 25 वर्षाच्या आयुष्याचा विषय पाणी हा संपलेला आहे. 1 वर्षाच्या आत काम पूर्णत्वास येईल आणि 25 वर्षापर्यंत भडगाव शहराला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल. पोटभर